गंगाधाम परिसरातील उड्डाणपुलाला अखेरीस मंजुरी मिळालेली आहे। तसं बघायला गेलं तर अनेक वर्षानंतर ही मंजुरी प्राप्त झालेली आहे। 2018 साली खरं तर ह्या परिसराच्या उड्डाणपुलाचं काम सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु त्यावेळेस एक्झॅक्टली उड्डाणपूल कुठल्या परिसरामध्ये करता ह्या गोष्टीवरनं वाद चांगलेच पेटलेले होते आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो लांबणीवरती गेला आणि अखेरीस 2026ला त्याची अधिकृतपणे मंजुरी देखील मिळण्यात आलेली होती। म्हणजे 2018 साली क्रेडिट नोटच्या बदल्यात PPP मॉडेलवरती हा प्रोजेक्ट झाला असता, परंतु वादामुळे तो झाला नाही आणि लांबणीवरती येऊन तो अखेरीस 2026मध्ये आता आकार घेणारा असल्याची माहिती आपल्याला मिळते। तसं बघायला गेलं तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि शहर अभियंता अनिरुद्धजी पावसकर यांनी देखील बऱ्याचशा एरियाजची, पुण्यामधल्या एरियाजची काल म्हणजेच बुधवारी पाहणी केली होती, सर्वेक्षण केलं होतं। त्याच्यामध्ये मग कात्राचे खड्डे असतील किंवा गंगाधाम परिसरातला एरिया असेल किंवा नवले पुलाचं 200 मीटरचं रोडचं काम असेल, या सगळ्या गोष्टीचे आदेश पुण्याच्या ह्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेले होते। आणि आता ह्याच गोष्टीवरती आपल्याला अशी माहिती मिळते की हा संपूर्ण जो प्रोजेक्ट असणार आहे तर तो मार्केट यार्डच्या परिसरापासून, म्हणजे आता सध्या आपण गंगाधाम परिसरामध्येच उभे आहोत। जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर तो संपूर्ण जो रोड आहे तो मार्केट यार्डचा रोड आहे आणि तो मार्केट यार्डचा रोड बेबीवाडीला जाऊन कनेक्ट करतो आणि एक्झॅक्टली इकडनं जो संपूर्ण रोड आहे तो बेबीवाडी कोंडवा रोड आहे, म्हणजे तो पुढे जाऊन दुल्लानगरला कनेक्ट करतो। तर या ठिकाणी ते फ्लायओव्हरचं जे काम आहे ते करण्यात येण्याची माहिती आपल्याला मिळते। म्हणजे तसं बघायला गेलं तर फ्लायओव्हर होणं ह्या परिसरामध्ये खूप गरजेचं आहे, कारण की मध्यंतरी जर आपण बघितलं या परिसरामध्ये देखील अपघाताचं प्रमाण वाढलेलं होतं। आणि एक्झॅक्टली जर तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत हा थोडासा असा टेकडीचा परिसर आहे। इकडनं पुढे जो संपूर्ण परिसर जो चालू होतो हा संपूर्ण परिसर जो आहे तो असा चढाचा परिसर आहे, त्याच्यामुळे मग तिकडनं वाहनं येताना त्यांचं नियंत्रण त्यांच्यावर सुटत असतं आणि त्याच्यामुळे देखील बरेचसे अपघात ह्या ठिकाणी घडल्याची माहिती देखील आपल्याला मिळाली होती। बऱ्याचशा वेळेस तिथे अवजड वाहनांमुळे देखील अपघात झालेले होते आणि ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आता जेवढा तो डीप स्लोप आहे त्या स्लोपवरती देखील काम करण्याची माहिती आपल्याला महानगरपालिकेकडनं मिळाली की त्याच्यासाठी 10 कोटींची निधी देखील प्राप्त झालेला आहे। तो स्लोपचं जी उताराची जी तीव्रता आहे ती थोडीफार कमी करण्याची या ठिकाणी मानस आपण बघू शकतो महानगरपालिकेचा। आणि आता या संपूर्ण प्रोजेक्टला म्हणजे उड्डाणपुलाला आता एक्झॅक्टली सुरुवात केव्हा होती हे बघण्याचं कारण ठरणार, कारण की आता मंजुरी तर फायनली मिळालेली आहे आणि ह्या परिसराची एकंदरीत भौगोलिक दृष्टी बघता आणि संध्याकाळची वेळ बघता की इथं ज्या प्रमाणे ट्रॅफिक होतं किंवा ज्या प्रकारे ट्रॅफिकला इथं त्रास होतो लोकांना, तो त्रास आता ह्या उड्डाणपुलाच्या माध्यमातून किंवा जेव्हा हा उड्डाणपूल आकार घेईल त्यामुळे थोडा तरी कमी होईल अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहेत। आता या गोष्टीवरती तुमची मतं काय आहेत किंवा या परिसरामध्ये तुम्हाला अजून कुठले प्रॉब्लेम्स वाटतात का, त्या प्रॉब्लेम्स तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळू शकता आणि पाहत राहा पुणे लोक।